नमस्कार, ओबीस ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो आहोत गावखडी बीच वरती आणि तिथे जाऊन आपण कासव संवर्धन जिथे केलेलं आहे तिथे शूट आहे आपलं थोडंफार कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन. तर बघूयात कसं होतंय शूट. तर चला ताई, तू चालत का फिरतेस? मी चाललो आहोत आज चालत, कारण की आमची गाडी आहे गॅरेजला. चालत जायचं मला नाही कळलं. सरांना सांगितलं होतं एचपीच्या पेट्रोल पंपाजवळ थांबा. सर गेले विवेकच्या इकडे. देणार पण नाही. अभी मैं गाली नहीं दे सकता. हॅलो तर फुल ड्रेसिंग मध्ये आलेले आहेत. तर काय एवढ्या लांब चालत आणलं तुझ्या मला? अरे थोडा तर नॉर्मल पाहिजेच ना. फायनली आपण निघालो आहोत गावखडीच्या दिशेने. स्टॅपचं आपल्याला रिलोड भेटलेला आहे, त्यामुळे आता ड्रोन मी स्वतः जाऊन बसून उडवणार आहे. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तो आपण पोहोचलेलो आहोत गावखडी समुद्र किनाऱ्यावरती आणि इथेच आहे समुद्री कासव अंडी उबवणी केंद्र. तिथून कासव घेऊन ह्या समुद्रात सोडायचे आहे. पण आता प्रसाद सरांचं शूट करून घेऊयात आणि नंतर मग कासव सोडण्यासाठी आपण इथे समुद्रावर येणार आहोत. 1 2 3 स्टार्ट. हॅलो एव्हरीवन. तर तुम्ही हल्ला तिथून तर मी तिकडे जाऊन शूट करणार. हलू नका. मागे लडाख सारखा बॅकग्राऊंड देतो तुम्हाला रत्नागिरी. तर आता आपण जाऊया बघायला. चलो फॉलो मी. तो पाथ आहे. नमस्कार, मी प्रदीप डिंगाणकर, गावखडी कासव मित्र. आपण श्रीगडचे जिल्ह्याभरातले सगळे कासव संवर्धन प्रकल्प हे राज्य कांदळवन कक्ष ही वन विभागाची एक ब्रांच आहे, त्याच्या अंडर आपण काम करत असतो. दरवर्षी इथे हजारो ऑलिव्ह रिडले कासव समुद्र किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. ही एक अतिशय सुंदर आणि दुर्मिळ नैसर्गिक प्रक्रिया आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभाग यांच्या मदतीने या अंड्यांचे संरक्षण केले जाते, कारण या छोट्या जीवांचे अस्तित्व आपल्या निसर्गासाठी खूप महत्वाचे आहे. काही दिवसांनी जेव्हा ही अंडी फुटतात तेव्हा छोटे छोटे कासव समुद्राकडे धावताना पाहणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. हा प्रकल्प फक्त पर्यटन नाही, तर निसर्ग आणि वन्यजीवन संवर्धनाचं एक सुंदर उदाहरण आहे. आपण सुद्धा अशा ठिकाणी भेट देताना निसर्गाची काळजी घेणं आणि या जीवांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आपण ऑलिव्ह ग्रिडले कासव समुद्रात सोडले. व्लॉग इथेच संपतोय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.